नवनीत राणा सातत्यानं म्हणतात की वरिष्ठांनी जे काही विरोधक विरोध करतायत तर त्यांची समजूत काढावी. त्यांचा रोख असा आहे की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला समजावावं. तर तसं काही होतंय? आता वेळ गेली ना. आता तर ब्रह्मदेव आला तर समज त्याच्यावर काही परिणाम नाही होणार. म्हणजे तुमचा विरोध फक्त नवनीत राणांसाठी आहे, फक्त अमरावती पुरता असणार आहे. बाकी महायुतीचे जे काही उमेदवार आहेत तिथे तुमचा कोणत्याही प्रकारचा विरोध आहे आणि आम्ही मुद्द्यावर लढतोय. आम्ही मुद्द्यावर लढतो आहे. आम्ही हे निवडणूक लोकांसमोर घेऊन जातो आहे. पाहतोय का लोक धर्माच्या बाजूने, जातीच्या बाजूने उभे राहतं का पक्षाच्या बाजूने उभे राहतं का शेतकरी, मजूर, गरीब, जो वंचित आहे, पिछडा आहे, ज्याचा घरकुलाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, पेपरफुटीचा प्रश्न आहे, प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न आहे, हे प्रश्न घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय. आणि लोकांची आता खरं तर आम्ही परीक्षा घेऊन पाहतोय का लोक धर्मजातीच्या बाजूने उभे राहण्यास तयार असतं का मुद्द्यावर, त्यांचे खरे हक्काचे मुद्दे आहे त्याच्यासाठी मतदान करतं, याची चाचपणी करतोय निवडणुकीच्या माध्यमातून. बच्चू कडू मात्र नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असणार आहेत. भाजपकडनं हे सांगितलं जातं की ही मोदींची लढाई आहे, फक्त मोदींसाठी म्हणून मतदान करा असं आवाहन देवेंद्र फडणवीस करतायत. अशा वेळेला तुम्ही मात्र नवनीत राणांचा विरोध केलाय आणि तुमचा उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी उभा केलेला आहे. तिथे राज ठाकरे बिनशर्त पाठिंबा देतात मोदींसाठी म्हणून आणि तुम्ही इथे विरोध करताय. कसं आहे, बीजेपी आणि लोकांसाठी मोदीजी महत्वाचे असन तर आमच्यासाठी आमचा बाप शेतकरी महत्वाचा आहे ना. आमचा शेतमजूर महत्वाचा आहे, ज्याचं घर 75 वर्ष बनलं नाही त्या गरीबाचा प्रश्न महत्वाचा आहे, बेरोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, इथं रोज दर वेळेस पेपर फुटतात तो प्रश्न महत्वाचा आहे, इथं प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न महत्वाचा, शिक्षणाचा आहे, आरोग्याचा आहे. मग यासाठी कोणीच आवाज उठवायचा नाही का? आम्ही हा आवाज घेऊन लोकांसमोर जातो आहे. म्हणून आम्ही नेहमी, तुम्हाला माहिती आहे रंगपंचमीच्या सांगितलं निवडणूक आली मुद्द्यावर बोला. तुम्ही भाजपवर देखील टीका करताय. तुम्ही असं म्हटलं की मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव आहे जागा वाटपामध्ये, भाजप हवी होते त्या सगळ्या याच्यावर आणि त्यामुळे जागा वाटपात कुठेतरी शिंदे कमी पडतायत. हे टीका नाही आहे, वस्तुस्थिती आहे. माझ्या लक्षात, माझ्या दृष्टिकोनातून पाहिलेली मला असं वाटतं आम्ही टीका केली. आम्ही शेतकऱ्यासाठी कोणावरही टीका करू शकतो, कोणासोबत वाद घालू शकतो. शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त, गरीब, वंचितसाठी, कारण मूळ आमचा पायाच तो आहे. आम्ही सेवेतून राजकारणात आलो, झेंड्याचे रंग दाखवून आम्ही राजकारणात नाही आलो आणि तो आमचा बाणा आहे. शेवटपर्यंत आम्ही त्याच्यावर कायम राहणार आहोत.